सध्या सोलापुरातल्या रामोडी परिसरामध्ये असलेल्या महालक्ष्मी महिला पापड उद्योगमध्ये या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण बघताय ह्या सगळ्या महिला ज्या आहेत ते पापड तयार करण्याचं काम करतात. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा उद्योग आहे. या उद्योगाचे प्रमुख राजू डोंगरे आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण उद्योग करतो पापडाचा. काय नेमकी आत्ता युद्धामुळे परिणाम आपल्या उद्योगावर झालेत, कसा फटका बसतो या सगळ्यांचा? हे आखाती युद्धामध्ये आखाती देशामध्ये ही युद्ध चालू आहे. पवित्र रमजान सणाची आम्हाला मोठी ऑर्डर असते, परंतु ह्या युद्धामुळे सर्व काम थांबलेलं आहे आणि आमच्याकडे जवळजवळ 2 करोड रुपयाचा माल असाच पडून आहे की जोपर्यंत ही युद्धाचं समजणार नाही तोपर्यंत हे माल जागेवर पडून राहणार आहे. सगळा ऑर्डरीचा माल आहे हा सर्व. ही ऑर्डर कधी प्राप्त झालेली होती आणि कधीपासून काम सुरू आहे? 2 महिन्यापासून काम चालू आहे. तर आता रमजानच्या वेळेस हे सगळं माल बाहेर जाणार होता, ते जागेवर थांबला ना सगळं. पापडांचं करायचं काय असा प्रश्न या सगळ्यांसमोर आहे. अर्थात 2-4 महिने जरी हे पापड टिकत असले तरी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असल्याकारणानं पुढं या पापडाचं करायचं काय. जर युद्ध थांबलं नाही तर याचा मोठा फटका जे आहे ते सोलापूरच्या या पापड उद्योगाला बसू शकतो. सगळे या पापड उद्योगावरती अवलंबून असलेल्या महिलांना देखील याचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळू शकतो. कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.